नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी ग्रामसेवक या पदासाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी विषय पाहणार आहोत. तो म्हणजे कोणता? मृदा संधारण, जलसंधारण व जल व्यवस्थापन. तर हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे ग्रामसेवक पदासाठी. तर बघा, आपण या ठिकाणी परफेक्ट अशा नोट्स या ठिकाणी पाहणार आहोत आणि या नोट्सची PDF लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता. तर बघा, जल आराखडा म्हणजे काय? दरवर्षी आपल्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाणी अडवले जाते, त्यापैकी किती पाणी जमिनीमध्ये मुरते, जमिनीवरच्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन किती होते, जमिनीतून नेमकी किती भूजल उपसले जाते, मानवी वापरासाठी किती पाणी उपलब्ध राहते, या सगळ्यांचा हिशोब म्हणजे काय असतो? तो असतो जल आराखडा. हे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर बघा, जल आराखड्याचे टप्पे. तर आमसभा आहे, गावशिवार फेरी, नकाशाकरण आणि कृती कार्यक्रम. तर आमसभेमध्ये उद्देश, प्रक्रिया, पद्धती व योजना अंमलबजावणीसाठी व जनाधार मिळवण्यासाठी सर्व सहमतीने पाणी समितीची निवड करणे. गावशिवार फेरीमध्ये भूरूप, भूस्तर, पीक रचना व जलस्रोतांचे निरीक्षण करून माहिती संकलित करणे. नकाशाकरण यामध्ये पाण्याची गरज, जल उपलब्धता अभ्यासणे. कृती कार्यक्रम म्हणजे काय? तर जल व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करणे. तर या 4 गोष्टीचा या ठिकाणी जल आराखड्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर बघा, टोपोशीट म्हणजे काय? पाणलोट स्थलदर्शक नकाशा. तर यामध्ये बघा, जल आराखडा तयार करण्यासाठी पाणलोटाचा स्थलदर्शक नकाशा आवश्यक असतो. त्यामुळे पाणलोटातील लहान पाण्याचे प्रवाह, त्याला आपण काय म्हणतो, नाले, त्यांची घनता, उंच सखल भाग, रस्ते, दळणवळण मार्ग इत्यादींची माहिती आपल्याला मिळते. म्हणून जल आराखडा तयार करताना पाणलोटाचा स्थलदर्शक नकाशा वापरणे या ठिकाणी गरजेचे असते. यानंतर बघा, पाण्याचा ताळेबंद. एकूण पाणी उपलब्धता समजली, परंतु ते पाणी वापरता येईल याकरिता साधने किती आहेत, त्यातून किती पाणी वापरले जात आहे हे मोजण्याकरिता विहिरी, कूपनलिका आणि जमिनीवरचे साठे यातून होणारा उपसा मोजावा. एकूण पाणी उपलब्धतेचा पूर्ण वापर होतो का ते यातून कळेल. कशामधून? पाण्याचा ताळेबंद. त्यानंतर बघा, संकलित माहिती वापरून भूजल आराखडा काढण्यासाठीचे या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे. तर बघा, पाण्याची गरज बरोबर लोकसंख्या गुणिले प्रति व्यक्ती लिटर प्लस जनावर संख्या गुणिले प्रति जनावर लिटर पाणी प्लस पीक रचनेनुसार क्षेत्र गुणिले सिंचन पद्धतीनुसार पाणी आवश्यकता प्लस उद्योगधंदे व इतर पाणी वापर. तर या ठिकाणी काय निघेल? पाण्याची गरज. त्यानंतरचे पुढचे सूत्र आहे ते म्हणजे एकूण पाणी उपलब्धता 100% बरोबर पर्जन्यमान गाव गुणिले गावाशिवाय क्षेत्रफळ प्लस मागील हद्दीतून येणारा अपदाव 10%. त्यानंतर वाया जाणारे पाणी बाष्पीभवन 40% अधिक अपदाव 10%. वापरयोग्य पाण्याची विभागणी जंगल क्षेत्र अधिक पावसाळी शेतपिके भूजल 40% आणि साठवण 10%. त्यानंतर बघा, पाणलोट क्षेत्र विकास. एका विशिष्ट क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरित्या डोंगरावरून लहान ओहळातून वाहून येऊन एका नाल्याच्या द्वारे पुढे वाहते. त्या संपूर्ण क्षेत्रास काय म्हटले जाते? पाणलोट क्षेत्र. असे क्षेत्र जमिनीच्या उंच सकलापणानुसार 50 हेक्टर पासून 500 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त ही असू शकते. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम जो आहे, तर याचे काम हाती घेताना खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. त्या बाबी कोणत्या? पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व हवामान, पाणलोट क्षेत्राचा आकार, उतार आणि रचना, नदी नाल्याचे जाळे, प्रकार आणि त्याचे प्रमाण, हलकी, मध्यम, भारी यापैकी जमिनीचा प्रकार, जमिनीचा भूछेद घेतल्यानंतर आढळणाऱ्या निरनिराळ्या मातीच्या थरांची जाडी, याचबरोबर भूगर्भातील परिस्थिती, खडकांचे प्रकार, विघटन, त्यांना पडणारे भेग आणि सांधे. तर इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा या ठिकाणी प्रामुख्याने विचार करावा लागतो पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये. याचबरोबर जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण, पाणी धरून ठेवणाऱ्या खडकांचे गुणधर्म आणि त्यांची व्याप्ती, भूजलधारक प्रसाराची उपलब्धता. याचबरोबर जमिनीचा वापर कसा व किती प्रमाणात केला जातो यांची माहिती आणि जमीन वापरण्याच्या पद्धती देखील या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. त्यानंतर बघा, पाणलोट क्षेत्र विकासाच्या उपचार पद्धती. एक आहे सलग समतर चर खोदणे.
डोंगर माथ्याकडील जमीन जास्तीत जास्त उताराची असते. त्यावर पडणारे पावसाचे पाणी जोराने वाहून जाते. त्यामुळे जमिनीची धूप ही अधिक प्रमाणात होते. म्हणून हे वाहत जाणारे पाणी ठिकठिकाणी अडविले पाहिजे. पाणी अडविण्याकरता आणि तेथेच मुरविण्याकरता जमिनीच्या उतारानुसार समपातळीमध्ये चर खोदावे लागते. जमिनीचा उतार पाणलोट क्षेत्राच्या वरच्या बाजूंची जमीन बहुधा हलकी, उथळ व मुरमाड असते. जमिनीचा उतार जास्त म्हणजे 3 ते 5% आढळतो. जमीन फार हलकी असल्यामुळे अशा जमिनीत पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही. म्हणून समपातळीत चर खोदल्यानंतर त्यामध्ये बोर, जांभूळ, पेरू यासारखी झाडे, अगर, कोरडवाहू फळझाडे या ठिकाणी लावावीत. 2 चरांमधल्या जमिनीमध्ये पौना, स्टायलो, हॅमाटा चाऱ्याच्या गवताची लागवड करावी. गवत जनावरांना चारा म्हणून देखील उपयोगी पडते. शिवाय गवताचा पाला आणि काड्या जमिनीवर पडून कुजतात व त्यांचे चांगले खत देखील तयार होते. त्यामुळे काय होतो? जमिनीचा पोत देखील सुधारतो. त्यानंतर आहे दगडाचे लहान बांध लावणे. डोंगर उतारावर पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्यामुळे सुरुवातीस जमिनीवर लहान लहान ओघळे पडतात. या ओघळीमधून वाहून जाणारे पाणी अडविण्याकरता उतारानुसार एकाखाली एक असे दगडांचे लहान बांध घालावे. ओघळीच्या वरील बांधाचा पाया व त्याखालील बांधाचा माथा यांची पातळी सारखी येईल अशा अंतराने दगडाचे लहान बांध टाकावेत. अशा बंधाऱ्यांची उंची साधारणतः जमिनीच्या उतारानुसार 2 मीटरपर्यंत ठेवावी. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर बघा, बांधावर साचलेल्या मातीवर खसगवत किंवा इतर गवत लावावे. तसेच बांधाच्या खालील बाजूस अर्ध्या मीटर अंतरावर लहान झुडपे लावावीत. करवंदे, गवती चहा, झेंडू, तुळस यासारखे जी वनस्पती आहेत, तर ही वनस्पती या ठिकाणी लावल्यामुळे काय होते? तर बांध पक्का होऊन या ठिकाणी पाणी चांगले अडवले जाते. त्यानंतर आहे नाला बांध बंदिस्ती. नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहून जाणारे पाणी अडविण्याकरता मातीचे अगर सिमेंटचे बांध जास्त उपयोगी पडतात. बांधामुळे नाल्यात पाण्याचा साठा करता येतो. मातीचा बांध घालायचा असेल तर बांधाची उंची जास्तीत जास्त 4 मीटरपर्यंत ठेवावी. बांधाचा पाया योग्य रीतीने खोदावा. नाल्याच्या तळामध्ये काळी माती भरावी म्हणजे पाणी झिरपणार नाही. अशा प्रकारे मातीचे बांध अलीकडच्या काळात संपूर्ण बंधारे हे RCC तसेच फेरो सिमेंटचा वापर करून बांधले जात आहेत. नाला बंडिंगचे काम सिमेंट दगडामध्ये पक्के करताना खालील बाबी विचारात घेणे जरुरीचे असते. त्या बाबी कोणत्या आहेत? पाणलोट क्षेत्र 40 हेक्टर ते 500 हेक्टरपर्यंत असावे. नाल्याच्या तळाचा उतार 3% पेक्षा कमी असावा. नाल्याच्या तळाची रुंदी 30 मीटरपेक्षा कमी असावी. त्यानंतर बघा, सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांचे वनराई बंधारे. सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती व वाळूचे मिश्रण भरून हे वनराई बंधारे बांधले जातात. नाल्याचा उतार 2 बांधांमध्ये 3% पर्यंत असावा. नाल्याच्या दोन्ही बाजूला 1 ते 1.5 मीटर उंच नाल्याचा काठ असावा. नाल्याचा उतार व पाणलोट क्षेत्र यांचा विचार करून सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 मीटर उंचीचा व 30 मीटर खोलीचा पाया घ्यावा. हा पाया नाल्याच्या रुंदी इतकाच असावा. त्यानंतर पुढे बघा, जाळीचे गॅबियन बंधारे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी जमिनीस उतार जास्त असेल तर वेगाने वाहते. हे वाहणारे पाणी अडविण्याकरता काही ठिकाणी मातीचे बांध टिकत नाहीत. तसेच पक्क्या सिमेंट बंधाऱ्यात सांडपाण्यासाठी योग्य जागा मिळत नाही व काही ठिकाणी पक्का पाया देखील मिळत नाही. अशा ठिकाणी पाणी अडविण्याकरता गॅबियन पद्धतीचा बंधारा जास्त उपयोगी पडतो. या बंधाऱ्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होऊन जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये अनघड दगडामध्ये जाळीच्या गुंडाळ्यात नाला पात्राला आडवा बांध घालतात. दगडाचे व जाळीचे गाठोडे करून नाल्यामध्ये आडवे टाकले असता आणि त्याच्या आजूबाजूस लहान झाडांच्या लहान फांद्या, गवत, पालापाचोळा टाकला तर चांगला बांध या ठिकाणी तयार होतो. नाल्यातील पाण्याचा जास्त वेग असेल तर दगडांच्या जाळीचे गाठोडे हे वजनदार असल्यामुळे पाणी वाहून जात नाही. त्यामुळे काय होते? तर नाल्यात पाणी बंधाऱ्याच्या अडून आतील बाजूस विहिरीचे पाणी वाढण्यास मदत होते. शिवाय नाल्यात साठलेल्या पाण्याचा शेतीला देखील उपयोग करता येतो. यानंतर आहे वळण बंधारा. कोकणात किंवा घाटमाथ्यावर बऱ्याच ठिकाणी डिसेंबर अखेरपर्यंत पाणी वाहत असते. अशा ठिकाणी नाल्यात पक्का बंधारा घालून पाणी अडविले जाते. नाल्यात पाणी साठत असताना पाण्याची पातळी वाढली की हे पाणी बंधाऱ्याच्या बाजूंच्या शेतात वळवून
नजीकच्या पिकास देता येते. तात्पुरते बांध घालून पाणी वळवून शेतांना दिले जाते. नाल्याची निवड करताना साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत पुरेशा प्रवाहाने पाणी नाल्यामध्ये वाहत असावे. शक्यतो नाल्याचा तळ उघड्या खडकाचा असावा. नाल्याच्या बंधाऱ्याची जागा अशी निवडावी की बंधाऱ्यापासून 50 ते 100 मीटर वळवलेले पाणी शेतात पसरेल. बांधाजवळ साठलेले पाणी शेतात वळविण्यासाठी बांधाच्या खालच्या बाजूस 0.60 मीटर जाडीची दगडी भिंत बांधावी. ही भिंत नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या 2 मीटरपर्यंत बांधावी. त्यानंतर आहे शेततळी. तर बघा, समपातळीवर घातलेल्या बांधामधील ढाळीच्या बांधांमधील साठून जादा झालेले वाहते पाणी चराणवाटे शेतातून बाहेर काढतात. असे जादा पाणी शेतातून बाहेर न टाकता शेतकऱ्यांना आपल्या शेतामधील खोलगट तुकड्यामध्ये शेततळे खोदून त्यामध्ये पाणी साठवावे. याकरता साधारणपणे 30 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 3 मीटर खोल अशा आकाराचा जमीन खड्डा घेऊन त्याच्या बाजूला योग्य उतार देऊन बाजू आणि तळ सीलबंद करावा. यामध्ये साठलेले पाणी हे शेतीसाठी वापरण्यात येते. त्यानंतर आपण पाहूया जलव्यवस्थापन. तर महाराष्ट्र राज्यातील पर्जन्य. महाराष्ट्र राज्य हे उष्णकटिबंधीय हवामान प्रदेशामध्ये मोडते. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र, महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार, नैऋत्य व ईशान्य मोसमी वारे आणि पूर्वेकडील पठारी प्रदेश या सर्व घटकांचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होतो. महाराष्ट्रात सर्वाधिक 85% पाऊस हा नैऋत्य वाऱ्यापासून जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मिळतो. सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होण्यास या ठिकाणी सुरुवात होते आणि ऑक्टोबरपर्यंत सर्व भागातून मान्सूनचे या ठिकाणी निर्गमन झालेले असते. त्यामुळे ऑक्टोबरला काय म्हटले जाते? संक्रमणीय काळ. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो. त्याला काय म्हटले जाते? परतीचा पाऊस. राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे 1360 मिलीमीटर असले तरी राज्याच्या निरनिराळ्या भागातील पावसाचे प्रमाण कसे आहे तर भिन्न आहे. सह्याद्रीवर पाऊस पडल्यानंतर वारे जेव्हा पूर्वेकडे वाहू लागतात तसतसे त्यांची बाष्पधारण शक्ती देखील या ठिकाणी वाढत जाते. यामुळे पठारावर पाऊस झपाट्याने कमी होतो आणि त्या क्षेत्रात पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. या प्रदेशाला काय म्हटले जाते? अवर्षणग्रस्त प्रदेश. कोकणात सरासरी वार्षिक पर्जन्य हे 2000 ते 3500 मिलीमीटर असून राज्यातील मानवी वापरास उपलब्ध असणाऱ्या पाण्यापैकी सुमारे 55% पाणी एकट्या कोकणात उपलब्ध आहे. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ राज्यातील मानवी वापरास उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी किंवा 25% पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. सह्याद्रीच्या पूर्वेला पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ किती आहे? 450 मिलीमीटर इतके असून राज्याच्या पूर्व भागात हे प्रमाण 1000 ते 1400 मिलीमीटर पर्यंत वाढत जाते. महाराष्ट्रात अवर्षणग्रस्त प्रदेशाचे क्षेत्रफळ सुमारे 61,600 चौरस किलोमीटर एवढे आहे. येथे पावसाचे प्रमाण 300 ते 500 मिलीमीटर पर्यंत असते. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 20% प्रदेश कसा आहे? अवर्षणग्रस्त. जो राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के? 60% भाग आहे. तर हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील जल उपलब्धता. महाराष्ट्रात आवश्यकतेपेक्षा सरासरी इतका पाऊस झाल्यास प्रतिवर्षी सरासरी 5782.8 TMC पाणी उपलब्ध होते. तर पुढे चालून आपण पाहणार आहोत की TMC म्हणजे काय. तर बघा, जसे की भारताची एकूण जल उपलब्धतेच्या 14.59% आहे. यापैकी 76.91 म्हणजे 447.8 TMC पाणी प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होते. म्हणजेच भारताच्या तुलनेत 29.10% पाणी एकट्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील पाणी टंचाई. तर बघा, फाल्कन मापदंडानुसार दरवर्षी दरडोई 1700 घनमीटरपेक्षा जास्त पाणी जर उपलब्ध असेल तरच तो प्रदेश पाण्याच्या बाबतीत सुस्थितीत मानला जातो. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. पाण्याची वार्षिक दरडोई उपलब्धता 1000 घनमीटरपेक्षा कमी असेल तर पाण्याच्या दुर्मिळतेच्या लोकांच्या जीवनमानावर दुष्परिणाम होतो. हेच पाण्याची वार्षिक दरडोई उपलब्धता 500 घनमीटरपेक्षा कमी असेल तर ती प्राणी जीवनासही अडचणीची असते. महाराष्ट्राचा वर्तमान विचार करता दरवर्षी दरडोई केवळ 788 घनमीटर एवढेच पाणी वापरासाठी उपलब्ध होते. त्यामुळे आपले राज्य महाराष्ट्र पाणी टंचाईचा प्रदेश आपल्याला म्हणावा लागेल. त्यानंतर पाहूया महाराष्ट्रातील जल आव्हाने. महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्रफळ देशाच्या सुमारे 9.37% असून भारतात
एकूण जलसंपत्तीचे सुमारे 14.59% पाणी महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहे. तर राज्यामध्ये जलसंकट निर्माण होत असून वारंवार दुष्काळ स्थिती निर्माण होते. मराठवाड्यामध्ये जवळपास 38.63% गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होतात. महाराष्ट्रामध्ये जवळपास 126 तालुके हे कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. भारताच्या 14.59% पाणी महाराष्ट्रात उपलब्ध असून देशाच्या तुलनेत 29.10% पाणी वापरण्यायोग्य पाणी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील जवळपास 80% शेती ही कशी आहे? कोरडवाहू स्वरूपाची. राज्यातील भूपृष्ठीय स्थितीमध्ये आढळणारी विविधता ही एकूण क्षेत्राच्या 1/3 डोंगराळ, 1/3 वर्षणप्रवण आणि 1/3 अतिपर्जन्याचे क्षेत्र अशा स्वरूपाचे आहे. याचबरोबर महाराष्ट्रात आजपर्यंत 40.58 लक्ष हेक्टर क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली आलेले आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर त्यामध्ये भूपृष्ठीय जलाचे योगदान 11.63 लक्ष हेक्टर आहे. उर्वरित 28.75 लक्ष हेक्टर क्षेत्र भूजलावर आधारित आहे. म्हणजे जवळपास 70% सिंचन हे भूजलावर अवलंबून आहे. देशात देखील हे प्रमाण जवळपास असेच आहे. थोडक्यात सिंचनासाठी भूजलावर अवलंबून राहण्याचे प्रमाण या ठिकाणी खूप जास्त आहे. राज्यातील एकूण भूजल वापरापैकी 85% पेक्षा अधिक वापर सिंचनासाठी, 10% पर्यंत औद्योगिक वापरासाठी आणि निव्वळ 5% पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी होतो. महाराष्ट्रात तलाव सिंचनाचे प्रमाण जवळपास किती आहे? 15%. संपूर्ण देशातील सुमारे 60% ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रामध्ये केले जाते. संपूर्ण देशातील 60% ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रामध्ये केले जाते. यानंतर बघा धरण पाणी आवक जावक मापे. तर टीएमसी म्हणजे काय? 1000 मिलियन्स क्युबिक फीट. तर टीएमसी म्हणजे 1 टीएमसी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजे एकावर 90 इतके घनफूट. म्हणजेच किती होईल या ठिकाणी? 1 टीएमसी म्हणजे किती? तर या ठिकाणी बघा 1 टीएमसी म्हणजे किती? 28 अब्ज 31 कोटी 68 लाख 46,592 लिटर्स 1 टीएमसी म्हणजे. याचबरोबर बघा क्युसेक म्हणजे काय? तर एका सेकंदास 1 घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे 1 क्युसेक होय. या प्रमाणात एका सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते. त्यानंतर अजून एक टर्म आहे ती म्हणजे कोणती? क्युमेक. तर क्युमेक म्हणजे काय? एका सेकंदास 1 घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे 1 क्युमेक होय. या प्रमाणात एका सेकंदात 1000 लिटर पाणी बाहेर पडते. तर बघा पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी एकके वापरली जातात. ती एकके कोणती आहेत? तर स्थिर पाणी मोजण्याची एकके म्हणजे लिटर, घनफूट आणि घनमीटर आणि वाहते पाणी मोजण्याची एकके म्हणजे टीएमसी, क्युसेक आणि क्युमेक. तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर बघा पुणे शहराजवळील खडकवासला धरणाची क्षमता किती आहे? 1.97 टीएमसी. म्हणजेच त्यामध्ये 1.97 गुणिले 28.317 अब्ज लिटर्स पाणी या धरणामध्ये मावते. या धरणातून 500 क्युसेक पाणी नदीत सोडले तर म्हणजेच 500 गुणिले 28.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी या ठिकाणी सोडले जाईल. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा पूररेषा ओळखणे. तर या ठिकाणी काही पूररेषा देखील आहेत. पांढरी रेषा धरणातून 30,000 क्युसेक पाणी सोडले असता त्या नदीपात्राची पाणी पातळी जिथे पोहोचेल ती रेषा पांढरी रेषा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर पुढची रेषा आहे ती म्हणजे निळी रेषा. तर 20 ते 25 वर्षातून एखाद्या वेळेस नदीचे पाणी पांढरी रेषा ओलांडते. ज्यावेळी धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले असता त्या नदीपात्राची पाणी पातळी जिथे पोहोचेल त्या ठिकाणी ब्ल्यू लाईन अथवा निळी रेषा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर आहे लाल रेषा. तर 40 ते 50 वर्षामध्ये अतिवृष्टीने नदीचे पात्र निळी रेषा ओलांडते आणि ज्यावेळी धरणातून 1,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले असता त्या नदी पात्राची पाणी पातळी जिथे पोहोचेल ती रेषा रेड लाईन अथवा लाल रेषा म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.